क्रिकेटला जोडलेला आहोत। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये जिथे प्रथम गोलंदाजीसाठी फव्वाद दाखल झालेले आहेत। पहिला चेंडू खूप सारा शरीरापासून लांब होता, उजव्या यष्टीच्या बाहेर सुद्धा होता। प्रदीप शिंदे सर आमच्याकडे वळतात आणि फव्वादला पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय इथे दंडित करण्यात आलेले आहे। एकेरी धावेने सुरुवात आणि सामन्याची सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय मैदानाच्या आतमधला एक रंगतदार सामना जरूर चालू आहे। ओहो, इथे दमखम दाखवली, इथे बरोबर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला आणि डीप स्क्वेअरला टोलून काढलाय तब्बल 6 धावेंसाठी। एक जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। स्ट्राइक एंडला आपण सलाउद्दीन आहेत ज्यांनी एक जबरदस्त सुरुवात केलेली आहे। सलाउद्दीन सुरुवात जरूर केलेली आहे, दमखम दाखवली। या चेंडूवर डान्सिंग डाऊन द विकेट आले, परंतु तितका चांगला चेंडू टाकला। टो यॉर्कर करण्याचा प्रयत्न इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फव्वादच्या माध्यमातून झाला आणि कमबॅक केलं गेलं। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर आक्रमण झाल्यानंतर फव्वाद यांना माहिती आहे की थोडं थांबून खेळणं गरजेचं आहे आणि फव्वाद हे घरच्या मैदानावर करतायत, म्हणजे नक्कीच याच मैदानावर याच खेळपट्टीवर ते नेहमी प्रॅक्टिस करत असतील। आज थोडे लवकर आले पहिल्या चेंडूसाठी, परंतु प्रॅक्टिस याच मैदानावर आहे त्यांची। ओहो, पुन्हा एकदा वळून तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते, झेल घेऊ शकले नाही। दरम्यानच्या काळात आपण पाहतोय चेंडू ट्रायव्हर होईल, 4 धाब्यांसाठी येतोय चौकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। फव्वाद मात्र पुन्हा एकदा मार खाता येत आणि आपण पाहतोय एक चांगली बॅटिंग इथे मसल्याच्या माध्यमातून चालू आहे आणि ती बॅटिंग होणं गरजेचं आहे। पहिलं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ होते, उंची आली, अंतर पार नाही, परंतु खाली क्षेत्र आहे आणि त्याही पलीकडे चेंडू मात्र सीमारेषे लगत आहे। पंचांचा इशारा येतोय, आणखीन एक 4 धाव्यांसाठी आक्रमण चालू जाते, कारण मैदानाच्या आतमध्ये धावा आणि धावा वाढवल्या जात आहेत आणि मागील सामन्यामध्ये बरंचसं काही राहून गेलं आणि आता ती पूर्तता केली जाते। धापलकावर 15 धावा, धापलकावर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त बॅटिंग जरूर चालू आहे। सलाउद्दीन यांची बॅटिंग आज मात्र बहरलेली आहे आणि पहिल्या षटकात आक्रमण चढवले जातोय। मेहर 11 टेम्पाले संघ मैदानाच्या आतमध्ये। डान्सिंग डाऊन द विकेट आले, बॅटवर नीटसा आला नाही। आपण पाहतोय थर्ड बॅटमध्ये चेंडू जातोय, तिकडनं मात्र अडवली जाईल तोपर्यंत एकेरी धाव येईल। एकेरी धावेने धापलक जाऊन पोहोचलाय तब्बल आपण पाहतोय 16 धावा धापलकावर। मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक मात्र इथे मात्र समाप्तीची घोषणा झालेली आहे। 1 to go आहे अजून। दरम्यानच्या काळात नक्कीच 1 to go अजून आहे, एक चेंडू बाकी आहे आणि धापलकावर बिनबाद 16 धावा आल्यात। चांगली सुरुवात आता मात्र इथे जुनेद 11 मसला संघाने केलेली आहे। एक चांगलं पाया रचलेला आहे आणि म्हणूनच की काय या पायावर विजयाची बिल्डिंग, विजयाचा मनोरा रचतात का याहीकडे पाहिलं जाईल। इथे मात्र हो, चांगला खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याला नीटसा पटकवू शकले नाही। चेंडू मात्र लॉंग लेग मध्ये जातोय, तिकडनं मात्र धाव घेण्याची संभावना नाही मैदानाच्या आतमध्ये। आता मात्र पहिलं षटक संपलेलं आहे, जिथे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 16 धावा, एक सुद्धा गडी बाद झाले नाही। मेहर 11 टेम्पाले संघ आज घरच्या मैदानावर खेळत आहे नक्कीच, परंतु या सगळ्या युवा खेळाडू आहेत, सातत्यपूर्ण नक्कीच या मैदानावर खेळतायत। आपल्या मोठ्या संघाकडे पाहून या गावाचं नाव येणाऱ्या काळात यांच्याकडे सुद्धा असणार आहे, किंबहुना यांच्याकडे बोलू शकतो की हे रायझिंग स्टार आहेत। यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि ते सिद्ध करण्यासाठी ही लढाई आहे आणि जर तुम्हाला मसूद गजगे यांच्याबरोबर खेळायचं असेल येणाऱ्या काळात टेम्पाले गावासाठी, तर तुम्हाला अशा प्रकारच्या मैदानातील सामन्यांमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण या गावाचं नाव टेम्पाले, मेहर 11 टेम्पालेचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर खूप मोठं आहे आणि ते करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांनी खूप साऱ्या लढती, खूप सारे परिश्रम अशा प्रकारच्या मैदानात केले असतील आणि म्हणूनच की का आज ते एक वेगळ्या नावारूपाला आहे। मुशीर जे आहे त्यापैकी एक नाव ज्यांनी या गावाला क्रिकेटच्या पटलावर एक वेगळ्या उंचीवर नेलेलं आहे, मग ते सामने खेळण्यामध्ये असो किंबहुना अशा प्रकारे सामने आयोजन करण्यासाठी मुशीर जे यांचा सिंहाचा वाटा आहे। मैदानाच्या आतमध्ये
दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात स्वागत केलंय फलंदाजाचं तब्बल 6 धावाने. एक मोठा फटका मारला मिड विकेटच्या वरून, येतोय षटकार 6 धावा. काय अफलातून बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये जरूर झालेली आहे. जिथे आपण पाहतोय धावफलकावर धावा तब्बल 22 लागलेल्या आहेत आणि फलंदाजी आज मात्र बहरून आलेले आहे. गोलंदाजीसाठी एक युवा गोलंदाज येत आहे. ताबिश मात्र चांगली सुरुवात करण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु घरच्या मैदानावर ताबिशवर आक्रमण चढवले जाते. का होऊ नये, कारण समोर बलाढ्य तगडा ताकदवान संघ आहे. खूप दूरवरचा प्रवास आज मात्र आपण पाहतोय मसला संघाने करून आलेले आहेत आणि ताबिशला हे आक्रमण आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर थांबवायचं आहे. ते आव्हान आहे, ती चुनौती आहे, ते स्वीकारणं गरजेचं आहे. याही वेळेला फुलटॉस, चुकीचा चेंडू, त्याला चांगला समाचार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण चढवलं जातंय. खराब जर गोलंदाजी केली तर टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या धावांना सामोरं जावं लागेल आणि ताबिश आता मात्र खराब गोलंदाजी करत आहे. फुलटॉस होता आणि त्याच्यावर आक्रमण चढवलं गेलं. तब्बल धावा झाल्यात 28. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना जुनैद 11 मसला संघ आज मात्र एक अफलातून बॅटिंग करत आहेत. नवखे गोलंदाज आहेत आणि त्या नवख्या गोलंदाजांना चांगला समाचार घेतला जातोय. नक्कीच आव्हान समोर आहे जरूर, परंतु त्याही आव्हानाला एक मोठं कडवं केलं जातंय मसल्याच्या माध्यमातून. याही वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच ताबिश यांचा आहे आणि ते होणं गरजेचं आहे, परंतु इतकं वेगळं करू नये की समोरच्याला एक धाव दिली जाईल. याही पलीकडे आपण पाहतोय वाईट टाकला गेला. अवांतर धावेने धावफलक 1 पुढे जाईल. 29 धावा. षटक क्रमांक ताबिश यांचं पुन्हा एकदा मार्गस्थ होतंय. धावा देणारं षटक आहे किंवा मार खाणारं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला पुन्हा एकदा रीड केला गेला, पाठलाग केला गेला फलंदाजाच्या मार्फत, परंतु त्या पाठलागाला समाप्ती मात्र अवांतर धावेने वाईटनी झाली. अवांतर धावेची पुन्हा एकदा खूण. 30 धावा धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये बिनबाद आहेत. अजून सुद्धा विकेट येणं गरजेचं आहे. मेहर 11 टेम्पाले संघाला ती येईल का? तो ताबिश गोलंदाज आहेत का? ही जोडी फोडेल का? की ह्या धावांचा असाच ओघ राहील का? आणि हो, मसल्यासाठी असाच ओघ राहतोय. पुन्हा एकदा घुटणे टेक, तमाशे देख, एक जबरदस्त फटका येतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा. काय अफलातून बॅटिंग चाललेले आहे जुनैद 11 मसला संघासाठी. आज दूरवरून प्रवास करून आलोय जरूर या गावात किंवा या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी. आज दमखम दाखवणार आणि ती दमखम दाखवली आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एक चांगली बॅटिंग होते, परंतु त्याही पलीकडे पुन्हा एकदा ताबिश मात्र काय गोलंदाजी करत आहे. जे नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा वाईट टाकला जातोय. जुनेरा 11 मसला मैदानाच्या आतमध्ये एक इथे मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. काय अफलातून बॅटिंग होत आहे. आक्रमण आक्रमण चढवलं जातोय ताबिशला. आता ती खेळपट्टी कशी आहे तर स्फोटक आहे. जिथे चेंडू टाकले जातात तिकडनं मात्र उडवले जात आहेत आणि बघता बघता धावांचा ओघ वाढवला जातोय. धावफलकावर धावा तब्बल आल्यात 41. जिथे मात्र एक जबरदस्त बॅटिंग. आघाडीचे 2 फलंदाज मात्र चांगली कामगिरी करत आहेत. जुनेरा 11 मसल्याच्या माध्यमातून बॅटिंग आणि धावा जरूर येत आहेत. याही वेळेला पडल्यानंतर खालीचा राहिला जरूर, परंतु जिकडे चांगला चेंडू संबोधला जाऊ शकतोय त्याही चेंडूवर धाव आली आणि मैदानाच्या आतमध्ये बाईच्या स्वरूपात एक धाव आली. यष्टीरक्षक मात्र थोडीशी चुकी करतायत आणि ताबीच्या या चेंडूवर सुद्धा धाव आली आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल. तब्बल 42 धावा धावफलकावर बिनबाद आपण पाहतोय. जुनेरा 11 मसला संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करताना. ताबिश पुन्हा एकदा षटक टाकतोय आपलं. याही वेळेला इथे मात्र आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु सफलता आली नाही. चेंडू फरार होतोय. सीमा रेखा पलीकडे येतोय चौकार. 4 धावा आल्या आणि हे पण पाहतोय षटक मात्र इथे समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली. 4 नक्कीच धावा आल्या या शेवटच्या चेंडूवर आणि 2 षटकांती तब्बल धावा झालेल्या आहेत. 46 धावा धावफलकावर.
भावा नातेकर यांच्याकडून फैजानच्या 3 षटकाराला लगातार 3 षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु फैजान आपण पाहतोय मागील बराच काळ नॉन स्ट्राईकला उभे राहिले आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आलेले आहेत. तिसरं षटक सिनान यांच्या मार्फत लावलं जातंय टेम्पालेच्या माध्यमातून, जिथे आपण पाहतोय फैजान स्ट्राईक एंडला आलेत आणि खूप सलाउद्दीन स्ट्राईक एंडला आलेले आहेत. पुन्हा एकदा याही वेळेला सलाउद्दीनच्या बॅट मधून मोठा फटका आला आणि डी स्क्वेअर लेगच्या वरून सलाउद्दीन या चेंडूला 6 धावेची जरूर सजा दिलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजाचं नक्कीच स्वागत केलं गेलं 6 धावेने. धावफलक पुनश्च पुढे जाईल. तब्बल आपण पाहतोय 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जिथे पहिलं सत्र चालू आहे, खूप साऱ्या धावा येत आहेत आणि या खूप साऱ्या धावांचा कारण काय तर सलाउद्दीनची बॅटिंग भरलेली आहे. अफलातून बॅटिंग करत आहेत सलाउद्दीन. चौकार षटकाराची भाषा बोलत आहेत सलाउद्दीन. याही वेळेला पुन्हा एकदा बॅट ऑफ द मिडल घेतलाय. मिड विकेटच्या वरून टोळा सजवलाय. तब्बल पुन्हा एकदा 6 धावेंसाठी. काय बात आहे. अफलातून बॅटिंग केली जाते सलाउद्दीन यांची. धावा धावा आणि धावा, खूप साऱ्या धावा रचल्या जात आहेत आणि सलाउद्दीन आता मात्र 12 चेंडू आणि 49 या वैयक्तिक धावांवर खेळत आहे. अर्धशतकाला 1च धाव त्यांच्या मात्र बाकी आहे आणि या 1 धावेने पाहूया येणाऱ्या काळात सलाउद्दीन आपलं अर्धशतक लावतोय का, याही गोष्टीकडे लक्ष असेल. परंतु धावा 58 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सिनान यांच्या मार्फत 3रे षटक आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमण चढवलं गेलंय. हो, इथे मात्र नक्कीच या गोष्टीकडे लक्ष होतं सलाउद्दीन यांचं. 1 धाव काढली आणि अर्धशतक लागलेलं आहे. मोठी पारी 13 चेंडूमध्ये 50 धावांची एक वादळी खेळी नक्कीच सलाउद्दीनने केलेली आहे आणि ही एक नक्कीच अधोरेखित करणारी खेळी जरूर. सैफुल्ला यांच्याकडून सलाउद्दीन यांना या अर्धशतकासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. एक चांगली पारी खेळलेली आहे. संघाला मजबूत स्थितीत नेण्यासाठी आज सलाउद्दीनचा हा रोल खूप नक्कीच महत्त्वाचा आहे. याही गडेकडे चांगला चेंडू टाकला गेला. तिकडनं मात्र वळवून मारण्याचा प्रयत्न झाला. मागे निघून जातोय चेंडू आणि धाव मात्र येत नाही. एकेरी धाव करण्याचा सुद्धा प्रयत्न आला नाही आणि बघता बघता निर्धाव चेंडूची सांगता होते. 59 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा खेळ चालू होते. अफलातून फलंदाजी आपण सलाउद्दीनची पाहिली, जिथे अर्धशतक लागले गेलेलं आहे. वैयक्तिक इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि तिकडनं पकडला जातोय झेल आणि फैजान यांचा खेळ खल्लास होतोय. एक चांगल्या विकेटची नक्कीच पूर्तता केलेली गेली आहे. जी टेम्पाले संघासाठी विकेट येणं गरजेचं होते, ते विकेट आली आणि इथून आता मात्र टेम्पाले येतोय का सामन्यामध्ये, धावांचा ओघ थांबवला जाते, याही गोष्टीकडे पाहिलं जाईल. परंतु आज मात्र खूप साऱ्या धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. मसल्याच्या माध्यमातून शांत चाललेलं क्रिकेट आहे. दुपारच्या सत्राकडे हळूहळू आपण चाललेलो आहे. मैदानाच्या आतमध्ये ऊन आणि ऊन खूप सारं तडाखा देत आहे, परंतु त्याही पलीकडे आपल्याला क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि म्हणूनच की काय या क्रिकेटसाठी आपण जरूर जोडलेला आहोत. नवीन फलंदाज सैफुल्ला दाखल झालेले आहेत. धावफलकावर धावा मात्र आपण पाहतोय 59 लागलेले आहेत, जिथे आपण 1 गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 सैफुल्ला दाखल झालेले आहेत. यांच्याकडे सुद्धा दमकम आहे सैफुल्ला यांच्याकडे. ओहो, बॅटच्या वरच्या कडे लागतोय चेंडू. मात्र आपण पाहतोय जिथे धाव घेण्याचा प्रयत्न सैफुल्ला यांचा जरूर नव्हता, माघारी परत पाठवलं इथे मात्र सलाउद्दीन यांना आणि इथे षटक संपलेला आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 59 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत.
एक मोठी धावसंख्या रचलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय सलाउद्दीन यांचं अर्धशतक आहे आणि त्याही पलीकडे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये लागलं जाते, जिथे आतापर्यंत 59 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू पहिल्या सत्रातील आहे आणि हे 6 चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाजी शहबाज घेऊन दाखल झालेले आहेत. शहबाज दाखल झालेले आहेत. 6 चेंडूवर आपण पाहतोय सलाउद्दीनच्या बॅटिंगला थांबवण्याचं एक कडवं आणि कठीण आव्हान आहे शहबाज यांचं, परंतु त्याही पलीकडे कशा प्रकारे हे आव्हान पार केलं जाईल शहबाज यांच्या माध्यमातून. याही वेळेला सफल होऊन खेळला गेलाय चेंडू. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमा रेखा पार, येतोय चौकार, 4 धावा. आज मात्र आपण पाहतोय सलाउद्दीनचे बॅट मात्र चौकार षटकारांची भाषा बोलते आणि आपण पाहतोय जुनेरा 11 मसला संघासाठी खूप जास्तीच्या धावा येत आहेत. ते खूप चांगली धावसंख्या आहे. खूप साऱ्या धावा आल्यानंतर आपल्या गोलंदाजाला थोडीशी का होईना विश्रांतीने गोलंदाजी करता येईल हे गणित ठरलेलं आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटच्या पटलावर कधी काय घडेल याचा नियम जरूर नसतो. पुन्हा एकदा ओहो, इथे हेलिकॉप्टर उडवला आणि लँड झालाय सीमारेखा पार. अफलातून फटका, क्रिकेट एक अद्भुत फटका मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेला आहे. 6 धावा आल्या आणि याही 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 69 धावा धावफलकावर. धावा उच्चांक मानला गेलाय आणि यामध्ये सलाउद्दीन यांचा खूप मोठा रोल आहे, खूप मोठा वाटा जरूर आहे. याही वेळेला शपल झाले, रीड केला चेंडू, फुलटॉस बनवून घेतला चेंडू आणि तिकडे मात्र धाव आल्यात 2 आणि धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये 71 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. आज अफलातून खेळ बहरला आहे आणि आज मात्र 71 धावा धावफलकावर एक गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय जुनेरा 11 मसला संघ प्रथम बॅटिंग करताना जिथे घरच्या मैदानावर गोलंदाज मात्र मार खात आहेत. याही वेळेला हो चांगला चेंडू, बराच काळातून चांगला चेंडू आला, थांबून ठेवले सलाउद्दीन सारख्या मोठ्या बॅटरला आणि ही कल्पकता दाखवली. आता मात्र फैजान याने आपण पाहतो शहबाज याने शादाब याने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि ही गोलंदाजी आता खूप उशिरा आलेली आहे. हा चेंडू येणं गरजेचं आहे, परंतु खूप कठीण आव्हान आहे समोरच्या दिशेने. ओहो, इथे मात्र 30 यार्ड सर्कल क्लिअर केले. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु सामना जिंकलाय चेंडूने, येतोय 4 धावा चौकाराने. याही 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 75 धावा धावफलकावर. खूप साऱ्या धावा आल्यात आणि यामध्ये आपण पाहतोय सलाउद्दीनचा खूप मोठा वाटा आहे आणि हा वाटा का आहे तर त्यांनी केलेली अफलातून चौकार षटकारांची आतषबाजी. याही वेळेला पुन्हा एकदा डीप स्क्वेअरला चेंडू टोलवलाय, तिकडे एकेरी धाव आली, दुसरीचा प्रयत्न, थ्रो सुद्धा झालाय आणि थोडासा खराब थ्रो आणि त्याचं एकीचं रूपांतर 2 मध्ये केलं गेलं. 2 धावा अंतिम चेंडूवर आल्या आणि 4 षटकांचा खेळ जिथे आपण पाहतोय झालेला आहे, जिथे आपण पाहतोय 19 चेंडूमध्ये 68 धावांची सलाउद्दीन यांची वादळी खेळी. जरूर ही खेळी खूप सुंदर आहे, टाळ्या होणं गरजेचं आहे या खेळासाठी. एवढ्या उन्हात आणि एवढ्या धुवाधार फलंदाजी त्यांनी केली सलाउद्दीन यांची. नक्कीच 77 झालाय, 78 विनचं टार्गेट असणार आहे घरच्या मैदानावर मेहर 11 टेम्पाले संघाला. दुसरं सत्र जरूर आपण पाहणार आहोत. आता टेम्पालेचे हे युवा धुरंदार कशा प्रकारे बॅटिंग करतील, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नक्कीच कोणतीही भविष्यवाणी आपण करू शकत नाही, परंतु सध्याच्या घडीला नक्कीच पगडा भारी आहे इथे जुनेरा 11 मसला संघाचा. परंतु याही पलीकडे अजून एक सत्र बाकी आहे आणि त्या सत्रासाठी नक्कीच यासिन मर्चंट सर आपल्यासाठी जोडले जातील राष्ट्रीय भाषा हिंदीमध्ये. तोपर्यंत जरूर थांबतो. चला लवकरात लवकर आपण सुद्धा क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दुसऱ्या सत्राला जरूर आपण चालू करू.
78 धावांची गरज, 4 षटकांचा हा सामना. आणि आपण पाहत आहात टेम्पाले सी विपक्ष मसला या दोन संघादरम्यान एक लढत. मेहर 11 टेम्पाले प्रेझेंट टेम्पाले फेस्टिवलचा हा 6वा दिवस. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि उद्या खऱ्या अर्थानं आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून रंगतदार आणि चुरशीचे सामने पाहायला मिळणार आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. याच दरम्यान सन्माननीय प्रेमजी साळवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी टेम्पाले फेस्टिवलमध्ये मेहर 11 टेम्पाले या संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतोय आणि विनंती असेल प्रेम साळवी यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मेहर 11 टेम्पाले अगर इस मैच को जीतती है तो 10,000 रुपए का इनाम शहबाज इनकी तरफ से. $78 रनों की जरूरत. तकरीबन हर ओवर में आपको 20 रन बनाने होंगे. 19.50 के औसत से यहां पे रन बनाने की जरूरत. जी हां, पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप. हालांकि उसे कट करने की कोशिश की थी मगर बहुत दूर थी यह गेंद. ऑफ स्टंप को छोड़कर निकल गई विकेट कीपर के हाथों में. अंपायर जी का इशारा वाइड और वाइड के रूप में यह पहला रन स्कोर कार्ड पर. अकाउंट ओपन होता हुआ. हाँ, यहां पे नटराज पोज बनाई थी बल्लेबाज ने. अपने एक पैर को हवा में झुलाकर उस गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे. एक पैर पर बॉडी को बैलेंस किया था मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बिंदी गेंद के साथ यहां पे हुई है शुरुआत. सतीश गेंदबाजी के मार्ग पर. जी हां, इसमें दबा हवा में खेलने पर मजबूर किया है. शॉर्ट स्क्वायर लेग में 2 खिलाड़ी उस गेंद के नीचे.
पहले ओवर में 10 रन खर्च हुए थे और दूसरे ओवर में आया है गेंदबाज मसला टीम की जानिब से सैफुल्लाह। सैफ और अल्लाह, इन दोनों अल्फाजों को मिलाकर एक नाम बन गया है सैफुल्लाह, यानी अल्लाह की तलवार। सैफ माने तलवार। जी हाँ, इसमें दबा बहुत ही बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर सफल होकर खेलने की कोशिश में चूक गए हैं बाएं हाथ के बल्लेबाज मतीन के बल्ले से एक छक्का हमें देखने को मिला है। मतीन खेल रहे हैं 9 रन बनाकर। राइट हैंडर बल्लेबाज है। जी हाँ, इसमें तो फिर से एक बार चकमा देने की कोशिश, मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में निकल गई। 78 रन बनाने हैं। निर्धारित 4 ओवर का यह मुकाबला। टेम्पाले सी बनाम मसला। हाँ, इसमें तो अच्छा शॉट जरूर है, मगर जहां पे खेला वहां पे फील्डर वाइडिश लॉन्गॉन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। अगर मैं प्रतीक ऐसा कहूं कि टेम्पाले सी को मसला ने मसला, तो गलत नहीं होगा। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं मैदान पर। मुआज, मतीन, शहबाज, राहिल और दूसरे शहबाज यहां पे बल्लेबाजी कर रहे हैं, शहजाद और माज। जी हाँ, नो बॉल का इशारा। बहुत सारे अतिरिक्त रन भी यहाँ पे खर्च किए हैं, कैचेस भी यहाँ पे ड्रॉप किए हैं। थोड़ा सा रिलैक्स फील कर रहे हैं मसला, मगर मेरी यही राय होगी कि किसी भी तरह से आप रिलैक्स न हो, क्योंकि आपको और एक मैच खेलना है, तो उसके लिए आपको पूरी तरीके से तैयार होना चाहिए। देखिए फिर से एक बार यहाँ पे वाइड गेंद बहुत ही हल्के में यहाँ पे ले लिया है। ऐसा नहीं करना चाहिए, क्योंकि इसके बाद जो होने वाला मुकाबला होगा वो अच्छी टीम के सामने होगा आपका, और आपका अच्छा परफॉर्मेंस होना बेहद ज़रूरी। देखिए फिर से एक बार ये कैच यहाँ पे ड्रॉप, और यही कैच अगर नेक्स्ट मैच में ड्रॉप होंगे तो कितनी गालियाँ पड़ेगी। ये तीसरा कैच अरशद ड्रॉप हो चुका है। एक शॉट मिड विकेट की दिशा में, एक शॉट कवर की दिशा में, और अब यहाँ पे लॉन्ग ऑफ की दिशा में। दूसरे ओवर की भी यहाँ पे समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 10 रन और इस ओवर में आए हैं 8 रन। कुल मिला के 18 रन स्कोर कार्ड पर। और नए गेंदबाज का नाम, बॉलर्स नेम प्लीज। स्वप्निल। ओहो, हमारे पीछे आप आवाज सुन रहे होंगे कोंकण रेलवे की। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद के साथ शुरुआत भी की, और दूसरे ही गेंद के ऊपर स्वप्निल ने अपना शिकार ढूंढा है। स्वप्निल का थोड़ा सा हटके यहाँ पे एक एक्शन नजर आता हुआ, मगर गेंद को घुमाने की क्षमता है इस खिलाड़ी में, और स्वप्निल के दिल में लड्डू जरूर फूटे होंगे, क्योंकि इस विकेट के ऊपर जो उन्होंने बाउंस देखा पहली गेंद पर, बहुत खुश होंगे दिल ही दिल के अंदर, क्योंकि दोनों भी गेंदों में हमें बाउंस नज़र आया, उसी के साथ घुमाव प्राप्त किया था, और इसके बाद स्वप्निल का जादू ज़रूर चलेगा। हालांकि यहाँ पे पहली 2 गेंदों में ही उन्होंने एक विकेट चटकाया। जी हाँ, इसमें तो डांसिंग डाउन द विकेट, मगर शॉर्ट मिड विकेट में फिर से एक बार कैच ड्रॉप। डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे, और इसी वजह से 1 रन आसानी के साथ यहाँ पे मिलेगा। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 19 के बारे में थोड़ा सा इतिहास मैं ज़रूर यहाँ पे बताना चाहूँगा। वीरेंद्र सहवाग की ज़िंदगी के लिए, उनके करियर के लिए 19 का आंकड़ा अरशद बहुत ही अहम रहा है, क्योंकि वीरेंद्र सहवाग का जो हाईएस्ट स्कोर है टेस्ट क्रिकेट में वो है 319, और वनडे क्रिकेट में वीरेंद्र सहवाग का हाईएस्ट है 219, और आईपीएल में वीरेंद्र सहवाग का
हाईएस्ट है 119। तो उनके लिए, उनकी ज़िंदगी के लिए, उनके करियर के लिए 19 आंकड़े का कुछ न कुछ महत्व ज़रूर है। 18 रन 19 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार हवा में लहराने दिया, वक्त दिया उसको घूमने के लिए। वक्त देना बेहद ज़रूरी है, हिम्मत का काम है ये। फ्लाइट रेट गेन करना इतना आसान नहीं होता, रिस्क उठाना पड़ता है। और स्वप्निल सही मायनों में अब यहाँ पे अपने आप को जांच रहे हैं कि नेक्स्ट मैच के लिए मुझे तैयार होना है। क्या मैं इस तरह की गेंदबाजी करूंगा तो चलेगा? जी हाँ, ये देखिए थोड़ी सी इस मरतबा फास्टर बनती और एक बल्लेबाज को चलता किया है। स्वप्निल का ये ओवर खास रहा। इस ओवर में स्वप्निल ने खर्च किए हैं मात्र 1 रन और 2 विकेट अपने नाम किए हैं। 2 बल्लेबाजों को चलता किया। अहमद का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज शरीफ। शरीफ अगर छक्का लगाते हैं, सिर्फ एक छक्का लगाना है शरीफ आपको, तो कौचाली माविया इनकी तरफ से 500 रुपए का इनाम देकर आपको नवाजा जाएगा। और अहमद के लिए भी यही मौका है। हर छक्के के लिए रिहान की तरफ से 500 रुपए का इनाम नहीं है, 100 रुपए का इनाम है। जी हाँ, जैसे ही यहाँ पे प्राइस की बात हुई, इनामों की बारिश हुई, वैसे ही छक्के भी लगते हुए अहमद के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। एक छक्के से अहमद को यहाँ पे रुकना नहीं होगा। अगर आप टेम्पाले की ए टीम में खेलना चाहते हो तो कम से कम 4-5 छक्के लगाने होंगे। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक है। बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल हो रही है। जी हाँ, मिलेंगे यहाँ पे 4 रन। वलीद आए हैं गेंदबाजी करने के लिए। वलीद को पहली 2 गेंदों पर ही 10 रन जुटा लिए हैं। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये लीजिए फिर से एक बार एक बड़ा शॉट आने की संभावना है। जी हां, आएगा आएगा आएगा। अहमद के बल्ले से और एक छक्का। फिर से एक बार यहां पे 100 रुपए का इनाम अपने नाम किया है बल्लेबाज अहमद ने। जी हां, इसमें तो आगे निकले, हिम्मत की दाद देना चाहूंगा मैं। और ये बहुत दूर खेला है, डीप स्क्वायर लेग के ऊपर से। फिर से एक बार आउट ऑफ द पार्क, 6 रन। रेहान, इनसे मेरी गुजारिश है कि 300 रुपए अब तक आपके जीत लिए हैं अहमद ने। नहीं, हम लोग बोल रहे हैं। अरे नहीं बोल रहे हैं तो चुप ना। नहीं, हम लोग नेक्स्ट टाइम बोलेंगे, हम लोग को दिखाना पड़ेगा। ओहो, फिर से एक बार उड़ा दिया है, मगर इसमें दबा क्या ये कैच में तब्दील होगा? नहीं। आज अहमद बहुत ही अच्छे मूड में और अच्छे लय में बल्लेबाजी करते हुए, उनके बल्ले से 3 छक्के आए हैं। अब मुशीर खानदेशी का उनके ऊपर जरूर ध्यान होगा, क्योंकि मुशीर खानदेशी की यही खासियत है, अपने गांव के अच्छे बल्लेबाजों को अपने टीम में शामिल करना, अच्छे गेंदबाजों को शामिल करना, अच्छी टीम यहाँ पे बनाना, अपने गांव का और अपने टीम का परचम लहराना। देखिए, मुशीर खानदेशी मेरे ख्याल से रायगढ़ में ऐसे एक इंसान है